नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या आतापर्यंतच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। उत्तर मुंबईत पियुष गोयल यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू। कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार पियुष गोयल यांचं स्थानिकांना आश्वासन। आम्ही काँग्रेसचे आमदार असल्यानं आमच्यावर दडपशाही, तर पुण्यात भाजपकडून पैसे वाटप सुरू, पण रवींद्र धंगेकरच जिंकणार, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना विश्वास। ठाण्यातील महाविकास आघाडी उमेदवार राजन विचारेंचे प्रकाश आंबेडकरांना पत्र। ठाण्यात वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मागितला। पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र दिल्यास विचार करण्याची वंचितची भूमिका। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील नवी सांगवी परिसरात दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। भाऊच्या विरोधकाला त्याची जागा दाखवायची हीच ती वेळ, अशा आशाचे हे बॅनर। कल्याणच्या पश्चिम मॅक्सी ग्राउंडवर आज उद्धव ठाकरेंची संध्याकाळी सभा। बाळामामा म्हात्रेंच्या प्रचार सभेला शरद पवार, संजय राऊत उपस्थित राहणार। राज ठाकरेंची आज नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कव्यामध्ये सभा। आनंद आश्रमात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या देशभरात मतदान। राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। बीडच्या करेवाडीमधील महादेव तांडा रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार। तांड्यावर जाण्यासाठी रस्ता, पाणी नसल्यानं नागरिक संतप्त। नाशिकच्या मालेगावात पोस्टल मतदानापासून शेकडो कर्मचारी वंचित, कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त। धुळ्यात माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांचा भाजपामध्ये प्रवेश। काँग्रेसमधील नाराजीनंतर तुषार शेवाळे यांचा भाजपात प्रवेश। नितीन गडकरी गजानन महाराजांच्या चरणी लीन। गडकरींनी कुटुंबासह घेतलंय गजानन महाराजांचं दर्शन। साताऱ्यात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली। शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची यंत्रणेबाबत तक्रारीनंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरू। पुणे जिल्ह्यात 14 कोटींचा मुद्देमाल जप्त। 4 कोटी 34 लाखांची रोकड तर 4 कोटी रुपयांची दारू जप्त। निवडणूक आचारसंहितेच्या काळात स्थिर व भरारी पथकांचीही कारवाई। चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी जालना जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचं वाटप। जालना लोकसभेसाठी 19,67,574 मतदान होणार आहे। येवल्यात मतदान जनजागृतीसाठी सायकल आणि बाईक रॅली। नागरिकांना मतदान करण्याचं प्रशासनाकडून आवाहन। मालेगावच्या कुसुम। सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी घाट रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद। सुरक्षा भिंतींचे काम चालू असल्यानं बांधकाम विभागाचा हा निर्णय। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। मध्य विदर्भाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। वर्धा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वारा। काही ठिकाणी पिकांचं नुकसान। अमरावतीत अवकाळीच्या तडाख्यामुळे तब्बल 137 कोटींच्या किमतीचा संत्रा माती मोल। एप्रिलमध्ये झालेल्या संत्र्यांच्या नुकसानीचा अहवाल तयार। पुण्याच्या हिंगोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळीमुळे 1600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। भंडारा जिल्ह्यातील मोहाडीमध्ये धान पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा। शेतात साचलेलं पाणी मोटार पंपानं काढण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की। अकोला जिल्ह्यात अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे पपई आणि केळीच्या बागा भुईसपाट। सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा। नाशिकच्या मालेगावात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। उकाड्यानं हैराण मालेगावकरांना दिलासा, मात्र उन्हाळी कांद्याचं नुकसान। गोंदियात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू। कृषी विभागाकडून तिसऱ्यांदा अहवाल पाठवला जाणार। नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष। पुण्याच्या पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मांढरा गावातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर विद्युत खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित। सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। लागवडीसाठी खर्च 58,000, विक्री करून हातात आलेत फक्त 557 रुपये। मारुती खांडेकर असं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे। लातूरच्या बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली। कांद्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल भाव। निर्यात बंदी उठवल्यानंतर आवक वाढली। पुण्याच्या खेड्यामध्ये कडक उन्हामुळे पशुपक्षीही हैराण। पोल्ट्रीतील कोंबड्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर। रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठी वाढ। कोकणामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। तापमान वाढल्यानं शीतपेयांमध्ये आता वाढ झालेली आहे।
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, केळी उत्पादक शेतकरी चिंतेत, उपाययोजना करण्याची कृषी विभागाकडे मागणी. नांदेडमध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी, खरीप पूर्व मशागतीचे काम शेतकऱ्यांकडून सुरू. परभणीत आंब्याची आवक वाढली, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये दरामध्ये वाढ, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल. नांदेडमधील शेतकऱ्यांचा फळभाज्यांकडे कल, 2 एकर टोमॅटोच्या शेतीमधून 4 लाखांचं उत्पन्न. शेतकरी मल्हार मुसळेंची टोमॅटोच्या शेतीमधून भरघोस कमाई. नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या रुंदीकरणाचं काम, पूर परिस्थितीमुळे महानगरपालिकेची खबरदारी. जळगावात हंगामी फळांची मागणी वाढल्यानं केळीच्या दरामध्ये घसरण, केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. सध्या केळीला 1100 ते 1300चा दर. एका वेळेत 9 झाडांचं प्रत्यारोपण, हॉस्पिटलच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांना जीवदान. धाराशिव एसटी महामंडळाकडून वर्षभरामध्ये 6 जखमी व्यक्तींवर उपचार, वर्षभरामधील सहाय्यता निधीच्या माध्यमातून एसटी महामंडळाची उत्तम कामगिरी. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी गावात पाण्याचा प्रश्न सध्या पेटलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागते पायपीट, गावकऱ्यांचं आंदोलन करण्याचा इशारा. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचं संकट वाढलं, 113 टँकरमार्फत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील दुर्गम 6 गावं आणि 9 वाड्यांवर भीषण पाणी टंचाई. टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र नागरिकांचे हाल होत आहेत. भोर शहराला उद्यापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. भाटघर धरणामध्ये फक्त 10% पाणी साठा शिल्लक राहिल्यानं प्रशासनाचा निर्णय. नागपूरच्या सीताबर्डीमध्ये रिक्षामध्ये बसून महिलांच्या पर्स आणि बॅग चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक. टोळीमधील इतर महिलांचा शोध सुरू, आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने जप्त. बीड शहरातील वृंदावन कॉलनीतील राहत्या घरामध्ये आढळलाय पती पत्नीचा मृतदेह. दोघांचा मृत्यूबाबत आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुणे लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती, जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडांची आणि त्यांच्या साथीदारांची चौकशी. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पैठण गेट परिसरामधून 39 लाखांची रोकड जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून छापा टाकत ही कारवाई. इगतपुरीच्या उंबरकोटमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. नाशिकच्या खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार.